नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मालेगावच्या महापौरपदी कोण बसणार असा प्रश्न अख्ख्या राज्यासमोर होता. मात्र काल यावरती फायनली नाव निश्चित झालेले आहेत व मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख यांची निवड झाल्याचे निश्चित झालेले आहेत. म्हणजे मालेगाव मधली ही अत्यंत महत्वाची घडामोड समजली जाते. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार नसरीन बानो शेख यांना जवळजवळ 43 नगरसेवकांनी मतदान केले. या 43 नगरसेवकांमध्ये इस्लाम पार्टी प्लस समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षांचे नगरसेवक मिळून त्यांनी नसरीन बानो शेख यांना मतदान केले आणि त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या लता घोडके यांना जवळजवळ फक्त 18 मतांवरतीच समाधान मानावे लागले आणि शेवटी जी महापौर पदाची सूत्रे होती ही शेवटी नसरीन बानो शेख यांच्या ताब्यात आली व मालेगावचा महापौर हा इस्लाम पार्टीचा झाला. म्हणजे मालेगावमध्ये जवळजवळ असं वाटत होतं की इस्लाम पार्टी सोबत AIMIM हा पक्ष जाईल, मात्र असं अजिबात झालं नाही. जेव्हा आसिफ शेख यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही MIM सोबत देखील जाणार होते, त्यावेळेस त्यांनी हेच उत्तर दिले की त्यांच्याकडून काहीच आम्हाला उत्तर आलेलं नाही, त्यामुळे आम्ही आणि समाजवादी पार्टीने हा निर्णय घेऊन टाकला व त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. मात्र जेव्हा असं विचार आला की शिंदे गटासोबत देखील तुमची चर्चा होणार होती, त्यावेळेस एवढं सांगितलं की शिंदे गटासोबत आमची कुठलीही आणि कसलीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे आम्ही समाजवादी पार्टी दोघांनी मिळून मालेगावचा महापौर हा निश्चित करून टाकलेला आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता मालेगावचा विकास करणं, मालेगावच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करणं, स्वच्छतेचा प्रश्न सॉल्व्ह करणं, डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या गोष्टी आता या सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेमध्ये जे जे नगरसेवक निवडून आले त्या सगळ्यांनी मिळून बघणं ही महत्वाचं ठरणार आहे आता. त्यामुळे तुम्हाला आपलं याबद्दल काय मत वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. पुन्हा एकदा धन्यवाद.